रामकृष्ण हरी. आपल्या या पृथ्वी तलावर पंचमहाभूतांचं अस्तित्व आहे आणि या पंचमहाभूतात प्रत्येकाचं आपल्या या शरीरामध्ये वास्तव्य आहे. हा देहच पंचमहाभूतापासून बनलेला आहे. पण या जीवाला चालवणार, या देहाला चालवणार एक महत्वाचा घटक म्हणजे हवा, वायू ज्याला म्हणावं. बघा ना, हवेचं किती महत्व आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, आजच्या या 21व्या शतकामध्ये जर आपण बघायला गेलं तर हवेशिवाय काहीच नाही असं सुद्धा म्हटल्याने वावगं ठरणार नाही. पण ही जी हवा आहे, ती हवा जागा बदललं की त्याचा गुण बदलतो. कशा प्रकारे? ही हवा जेव्हा टायर मधून निघून जाते, गाडीचं एखादी 4 चाकी गाडी असेल किंवा 2 चाकाची गाडी असेल, त्या गाडीचं टायर मधून ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस ती गाडी पुढे चालू शकत नाही. टायर मधून निघून गेली तर गाडी पुढे चालू शकत नाही. आणि हीच हवा आपण म्हणतो ना, एखाद्याच्या डोक्यामध्ये जर गेली तर तो माणूस काय बघतोय, काय बोलतोय, काय करतोय, हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे त्याचं त्याला कळत नाही. टायर मधून गेली तर गाडी चालत नाही आणि डोक्यात जर गेली तर काय चूक आणि काय बरोबर हे कळत नाही. आणि सगळ्यात शेवटी जर बघायचं झालं तर हा जो देह आहे, या देहातून म्हणजे या नाकातून ज्यावेळेस ही बाहेर जाईल, या देहातून ज्यावेळेस ही बाहेर जाईल, त्यावेळेस या देहाला कोणीही घरामध्ये जास्त काळ ठेवून घेणार नाही. हा हवेचा परिणाम आहे, हे हवेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या 3 ठिकाणावर याचे 3 वैशिष्ट्य वेगवेगळे पाहायला मिळतात. नंबर 1, टायर मधून गेली, टायर चालत नाही. डोक्यात गेली तर चांगलं वाईट कळत नाही. आणि शरीरातून निघून गेली तर घरात जास्त काळ कोणी ठेवत नाही. म्हणून या हवेचा सदुपयोग आपण प्रत्येकाने करावा, एवढंच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. रामकृष्ण.